स्मार्ट करिअर अकॅडमीचे सिंधुदुर्गातील काम अत्यंत चांगले. ही शाबासकी आहे माजी IAS अधिकारी आणि देशाचे अधिकारी घडवणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांची. होय, सरकारी नोकरीचा राजमार्ग. स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग. स्मार्ट करिअर अकॅडमी सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळतेच असा दाखला आहे. गत 14 वर्षातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 गावातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देणारी संस्था स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग देते पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, पात्रता 12वी, शासकीय नोकरी भरती पूर्व फाउंडेशन कोर्स, पात्रता 12वी, PSI, STI, MPSC, राज्य सेवा प्रशिक्षण, पात्रता पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी. स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग येथे प्रवेश सुरू झाला आहे. वसतिगृहाची देखील सुविधा आहे. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी कॉल करा 9158913744, 9420810429 आणि 8275087954. स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस. द संदेश पारकर जिल्हावासियांच्या भावनांचा पक्ष सन्मान करेल. संदेश पारकर यांच्या कर्तृत्वाची दखल पक्ष लवकरच घेईल. लवकरच म्हणता म्हणता 2-3 तप उलटून गेली. संदेश पारकर यांचा योग्य सन्मान पक्ष करेल असं संदेश पारकरांच्या प्रत्येक वाढदिवशी अनेक नेते आणि अनेक मंत्री दरवर्षी सांगत राहिले. या मंत्र्यांनी, या नेत्यांनी पक्ष बदलले, आपल्याला हवं ते साध्य केले आणि करीत आहेत. संदेशचा न्याय हा काही झालाच नाही, ही खंत जनतेची कायम आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात सर्वाधिक संघर्ष ज्यांच्या वाट्याला आला, संघर्षाच्या वरवंट्याखाली जे सगळ्यात जास्त भरडले गेले, असे 2 नेते कोण? या प्रश्नाचे उत्तर 1 संदेश पारकर आणि 2 जीजी उपरकर. उपरकरांनी रस्त्यावरच्या संघर्षात खूप भोगले, पोलिसांचा छळ भोगला, पण जीजींच्या वाट्याला आमदारकी तरी आली. शिवसेना मनसेत काम करण्याजोगी पक्षाची पद तरी जीजींच्या वाट्याला आली. संदेशच्या वाट्याला 30-32 वर्षाच्या संघर्षातही मुदत संपत आलेलं पाटबंधारे विभागाचं उपाध्यक्षपद आणि डोळ्याला पाणी लावणारे प्रभारी पद याशिवाय काय आलं? कणकवलीचे नगराध्यक्षपद संदेशने स्वकर्तृत्वावर मिळवले आणि टिकवले सुद्धा. आणि याच स्वत्व आणि तत्वाच्या संघर्षात त्याची आहुतीही त्याला द्यावी लागली. सारा कोकण जिंकला, पण कणकवली नाही. हा इतिहास काही वर्षे हाती काही नसताना केवळ संघर्षाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे संदेशने अबाधित राखला होता. कोणत्याही विशेष पदाशिवाय, सत्ता पदाशिवाय शेकडो कार्यकर्त्यांचे मोहोळ 30-32 वर्षे टिकवून ठेवणारा दुसरा नेता कोण? उत्तर एकच, संदेश पारकर. द संदेश पारकर. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात माध्यमांची एकाधिकारशाही संपुष्टात आली, हे तर खरेच. खरं तर त्याने खूप काही चांगलं घडलं, पण झालं असं की उथळ पाण्याला खळखळाट ही उतू जाण्याचा जमाना आला. 2 हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या स्क्वेअर फूट दराने फ्लेक्स अथवा होर्डिंग लावून स्वयंघोषित नेते झळाळू लागल्याचा जमाना काळाच्या ओघात उदयाला आला होता. पण सोशल मीडियामुळे लार्जर देन इमेज पुढारी गल्लोगल्ली निर्माण झाले. छोटी किरकोळ कामेही या केवळ न्यूज न राहता ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या. कामापेक्षा स्टंटबाजीला जास्त महत्त्व आले. छोटी अगदी किरकोळ कामही आभाळ हेपालल्यागत सोशल मीडियातून हेडलाईन होऊ लागली. चांगले वाईट घडले हे सोशल माध्यमात येणे चूक नाही, पण त्यातून एकूणच सार्वजनिक जीवनातील चमकेगिरी वाढली, सवंगता वाढली, हे नाकबूल करता येणार नाही. म्हणजे ज्यांची कारकीर्द सतत संघर्ष आणि संघर्षात गेली, त्यांचा संघर्षाचा काळ, त्यांचे सोसणे हे झाकोळले जाणे योग्य म्हणता येणार नाही. इन्स्टंट फूड चवीला बरंच, प्रकृतीला नाही. इन्स्टंट राजकारण समाजाचे दूरगामी नुकसान करणारे ठरू शकते. नव्हे, ते नुकसान करतेच, पण ते उशिरा ध्यानी येते, किंवा ध्यानी येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. संदेश पारकर यांचं नेतृत्व हे इन्स्टंट नाही,
गेल्या 30-32 वर्षांच्या संघर्षाची कामाची पार्श्वभूमी त्याला आहे. तावून सुलाखून निघणे हा बेस त्याला आहे. आठवा, 90च्या दशकातलं कोकणातलं राजकारण. कणकवली कॉलेजच्या GS पदी असलेले संदेश पारकर नजीकच्या काळात कणकवली ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यावेळेचे राजकारण आठवा. कोकणातल्या या मधल्या कालखंडाचे शब्दशः वर्णन आपल्या साहित्यातून करणारे सावंतवाडीचे प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी चाळेगतमध्ये नेमकेपणाने केले आहे. शांत संयमी कोकण, निरागस आणि निष्क्रिय कोकण, शहाळ्याच्या खोबऱ्यासारखे, अबोली सुरुंगाच्या फुलासारखे. पण हे कोकण आता झपाट्याने इतिहास जमा व्हायला लागले आहे. ही देवभूमी सर्वांगाने सर्वार्थाने बदलत चालली होती. सगळा रोमॅन्टिकपणा संपून धगधगते वास्तव चटके देत समोर यायला लागले होते. असं त्या काळात बदललेल्या राजकारणाचं वर्णन प्रवीण बांदेकर यांनी चाळेगतमध्ये केलेलं आहे. असं कोकणचं राजकारण बदलत होतं. आजची उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही अशी टीका केली जाते. खरे तर ती टीका नसून ते टोकदार वास्तव आहे. 90च्या दशकात कोकणात आक्रमक झालेली शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही नारायण राणे यांची अधिक होती. शिवसेनेनं इथल्या राजकारणात आक्रमकरित्या प्रवेश केला आणि राजकारणाचा पोत बदलला. शिवसेना आणि संदेश पारकर यात संघर्षाची ठिणगी पडली आणि राजकारणाने कूच बदलायला सुरुवात केली. शिवसेनेच्या राजकारणाला अरेला कारे म्हणणारा संदेश पारकरच होता. काँग्रेस पक्ष हा आपल्या पारंपरिक राजकारणाची चौकट सोडायला फारसा तयार नव्हता. तत्कालीन युवक काँग्रेसचे नेते श्रीधर नाईक आणि त्यांचे सहकारी या पारंपरिक राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेनेने शबनमधारी कार्यकर्त्यांच्या बौद्धिकते झाडणाऱ्या वर्गाला बाजूला सारून असा जो वर्ग प्रस्थापित राजकारणाने अस्पृश्य ठरवला होता त्यांना बरोबर घेऊन राजकारणाचा डाव मांडला होता आणि हा डाव आक्रमक होता. या आक्रमणापुढे काँग्रेस गोंधळून गेली होती. अशा वेळी शिवसेनेच्या अरेला कार्य करण्यात पारकरच कायम पहिले होते. शिवसेना संघटना वाढीसाठी विविध क्रीडा स्पर्धा, श्रमदान, फळे वाटप, वह्या वाटप यासारखे लोकांमध्ये जाणारे कार्यक्रम करत असे. त्यास उत्तर त्याच कार्यक्रमाने देत संदेश पारकरांनी आव्हान देणे सुरू केले होते. कुठल्या तरी शाळेच्या लाकूड कामात संदेश पारकर यांनी भ्रष्टाचार केल्याचा शोध त्यावेळी शिवसेनेने लावला होता. खरं तर ही काय भानगड आहे असा प्रश्न त्यावेळी कणकवलीकरांसहित संदेश पारकरनाही पडला होता. टार्गेट संदेश पारकर हा त्यावेळचा शिवसेनेचा गेम त्यावेळी नक्कीच झाला होता. तिथूनच संदेशचा कायम संघर्ष सुरू झाला, तो आज तागायत. जुन्या खपल्या काढण्यातही शील नाही, पण त्यानंतरच्या राजकीय संघर्षातील स्वर्गीय श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे प्रकरण, राणे यांच्या बंगल्याची जाळपोळ, संदेश पारकर यांना झालेली मारहाण, पारकर यांच्या घरावर झालेला हल्ला किंवा विधानसभेतील कथित बलात्काराच्या आरोपात हा तर लोकशाहीवरील बलात्कार असं प्रत्युत्तर देणारे संदेश पारकर यासारखे अनेक संघर्षातून उभे राहिलेले प्रसंग आठवा. साक्षात शरद पवारांनी कणकवलीत येऊन संदेश पारकरांना संकट विमोचक म्हटले. संपूर्ण राज्यभर कोकणात नारायण राणेंचा दरारा, अगदी पारकर यांच्या पक्षातही माणसे राणेंच्या प्रेमात. अशा काळातही संदेश संघर्षाच्या माध्यमातून आगीशी खेळत होता. जंग पछाडूनही राणे यांच्या शिवसेनेला संदेशला नमवता येत नव्हते. कणकवली हाती येत नव्हती. ते काम राष्ट्रवादीतल्या संदेश पारकरांच्या मंडळीने केले. संदेश मोठा होतोय या भीतीने राष्ट्रवादी पक्षातल्या मंडळींनी पक्षांतर्गत राजकारण जोरात सुरू केले. एक वेळ उघड शत्रूंशी लढणे सोपे, पण पक्षांतर्गत शत्रू हे अधिक धोकादायक असतात. कारण काही असतील, पक्ष नेतृत्वाला या संकट विमोचकचे फक्त संकटाच्या वेळी महत्त्व पटे. त्या संकटाशी टक्कर घेणारे संदेश पारकर यांच्याशिवाय फारसे कोणी नेते होतेच कुठे. संदेशला पक्ष सोडावा लागला. संदेशने प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. अक्षरशः अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादी सोबत घेऊन संदेशने राष्ट्रवादी सोडली. संदेश पारकर थेट नारायण राणे यांच्या काँग्रेसमध्ये गेले. अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादी संदेशने सोबत नेल्याने सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी संघटना संघटनात्मक दृष्ट्या उभी राहू शकली नाही ती आतापर्यंत.
तुमच्यात कर्तृत्व असणं, तुम्ही कामाच्या बाबतीत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असणं हे अनेकदा तोट्याचे ठरलं संदेश पारकर यांच्या बाबतीत. विरोधकांचे हे प्रमुख टार्गेट तर ठरले, पण वाईट म्हणजे स्वपक्षीयांनीही आपलं काय होईल या भीतीपोटी संदेश पारकर यांच्या विरुद्ध षडयंत्र रचली. पण संदेश थांबला नाही. संदेश पारकरांची ही पॉवर होती आणि अजूनही बरीचशी आहे. ज्या नारायण राणे यांच्या विरोधाच्या भांडवलावर किंवा त्या भांडवलाच्या जोरावर संदेश पारकर यांचे नाव मोठे झाले, राज्यभरात जे नाव ग्लॅमरचा विषय बनून राहिले, त्या संदेश पारकरांचे राणे यांच्या पक्षात प्रवेश झाल्यानंतर संदेश पारकर यांचे वर्णन माध्यमांनी संदेश पारकर भांडवल गमावलेले पुढारी असे केले. ते यथार्थ होते, पण संदेश पारकरांनी ती टीकाही नेहमीच्या खुल्या दिल्याने स्वीकारली आणि आता आपला अभिमन्यू होतोय हे लक्षात येताच राणेंच्या नेतृत्वापासून फारकतही घेतली. पण संदेश पारकर यांचा मोठा गुणविशेष किंवा भांडवल म्हणजे त्यांच्याबद्दल असलेली विश्वासार्हता होय. राणे मंत्री असताना शरद पवार यांच्या सांगण्यावरून संदेश पारकर नामदार नारायण राणे यांना भेटायला गेले, तो प्रसंग आठवा. किंवा संदेश पारकर यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वात जाण्याचा निर्णय घेतला, तो प्रसंग आठवा. किंवा ज्यांना राजकीय आयुष्यात टोकाचा विरोध केला, टीका केली, त्या राणेंच्या आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांच्या नेतृत्वाखालील पक्षात असतानाचे संदेश पारकर. किंवा मध्यंतरी भाजपाचे विनोद तावडे, प्रमोद जठार आणि विधानसभेचा सांगावा घालून दिलेले संदेश पारकर यांना दिलेले आवतन. किंवा राणेंच्या भाजपात आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत आलेले संदेश पारकर. किंवा आज घडीसही शिवसेनेनेही उपेक्षाच केली असे चित्र असतानाचे संदेश पारकर. संदेश पारकर बदलले नाहीत. रंग माझा वेगळा ही ओळख त्यांनी कायम ठेवली. गेल्या 2-3 तपांच्या राजकारणात ही ओळख आजही कायम आहे. कारण संदेश पारकर हे द संदेश पारकर आहेत. संदेश पारकर हे द संदेश पारकर आहेत यावर शरद पवार यांच्या एका जाहीर सभेत छोट्या कृतीनेही शिक्कामोर्तब झाले होते. तो प्रसंग नाही, तो संकट विमोचक पदवीदान प्रसंग नाही, त्यानंतर घडलेला. म्हणजे संदेश पारकर यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात आपले राजकीय भांडवल गहाण ठेवले, त्यानंतरचा प्रसंग, तोही जाहीरपणे घडलेला. नामदार शरद पवार यांच्याबद्दलची टीका टिप्पणी सोडून द्या, पण अजित पवारांसह ज्यांना उभे केले त्या सर्व मंडळींना पक्ष पळवून भाजपच्या दावणीला बांधून त्यानंतर शरद पवार यांची परवाची पत्रकार परिषद आठवा. कसलाही त्रागा नाही, हात उंचावून यानंतर राष्ट्रवादीचा चेहरा शरद पवार असे सांगणारे पवार राजकारणातले उंचच्या उंच व्यक्तिमत्व अगदी त्यांच्या विरोधकांनाही भावले असतील. राजकारणात इकडेचे तिकडे होत असते, इथे तर सगळेच इकडचं तिकडं झालेलं असतं. पण म्हणून कटुता नाही, कटुता न बाळगणारे हे शरद पवार. खूप वर्षांपूर्वी शरद पवार यांचा संकट विमोचक असा उल्लेख ज्यांचा करत असत ते संदेश पारकर राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत कारवायांना कंटाळून थेट नारायण राणे यांनाच काही काळ सामील झाले. त्या काळात बहुधा सावंतवाडीत काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त सभा होती. व्यासपीठावर नारायण राणे यांच्यासह शरद पवार होते. राणे यांच्या गोटात दाखल झालेले संदेश पारकर शरद पवारांना स्वागताचा पुष्पगुच्छ द्यायला गेले, तेव्हा शरद पवारांनी पुष्पगुच्छ जरूर स्वीकारला, पण पवारांच्या चेहऱ्यावर वेदना दाटून आली. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आजच्या सारखा फॉर्मात नव्हता, पण प्रिंट मीडियात हा क्षण बॉक्स आयटम ठरला होता. कारण संदेश पारकरांचं सोडून जाणं हे पवारांना लागलं होतं, कारण संदेशचे महत्त्व शरद पवार जाणून होते असा त्या प्रसंगाचा निर्वाळा होता. संदेश पारकर यांच्यावरील अन्याय दूर करू, पक्ष त्यांचा सन्मान करेल असं वर्षानुवर्ष सांगितले गेले. सांगणारे पक्ष बदलूपणा करीत पद सत्ता मिळवत गेले. संदेश मात्र केवळ लढतच राहिला. राणे भाजपात आल्यावर संदेशने भाजप सोडलं. त्यानंतर शिवसेना नेत्यांच्या आमंत्रणावरून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना ही कार्यकर्त्यांचे स्पिरिटचे चीज करणारी संघटना असं ओळखली जाते. 2014 मध्ये 13,000 मते घेणाऱ्या शिवसेनेला 2019च्या विधानसभा निवडणुकीत 53,000 मतं मिळाली. यात संदेशचा वाटा मोठा होता. पण गेल्या 4 वर्षात संघटनात्मक बांधणीबाबत कोणतीही जबाबदारी शिवसेनेने त्यांच्याकडे दिली नाही, असे संदेश पारकर यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पारकर यांची ही खंत खरी आहे. वाहवा छान म्हणणे आवश्यक असते, पण नुसत्या वाहवा छान छानने भागत नसते.
कोणतेही विशेष पद नसतानाही 30-32 वर्षे संदेश पारकर यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ टिकवून ठेवले आहे. हा एक चमत्कारच आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. संदेश पारकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लढवय्येपणाचे, त्यांनी केलेल्या संघर्षाचं चीज होणं आवश्यक आहे. व्यवस्था ही आपल्याला हवी तशी काल नव्हती, आज नाही आणि उद्या असेल याचीही गॅरंटी नाही. त्यामुळे व्यवस्थेत राहून त्याच्याकडे बोट दाखवून विलाप करण्याने व्यवस्था बदलणार नाही, तर व्यवस्था हातात घेऊन बदल घडवणे गरजेचे आहे. हा बदल घडवण्यासाठी संदेश पारकर यांच्यासारखी लोकातील माणसे लोकांसाठी व्यवस्थेत जाणं गरजेचं आहे. यासाठी संदेशचा न्याय हा व्हायलाच हवा. संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.